सर्वांना विनंती आहे, आपण बसून घ्यायचं आहे. इकडे तिकडे थांबलेले, आजूबाजूला थांबलेले सगळ्यांना विनंती है, अपन या ठिकाणी बसून घ्यायचं है. अतराफ में खड़े हुए सभी भाइयों से गुजारिश है कि आपके लिए ही बैठने का नज्म है. होटल में ना बैठते हुए कुर्सियों पे बैठे. होटल में कोई भी ना बैठे भाई, सामने बैठे. आगे आओ भाई, सब लोगों से गुजारिश है आगे आगे होके बैठे. हशमत बच्चों को आगे ले, आगे लो, आगे आगे जाओ, आगे आगे आ जाओ भाई, आगे आगे आ जाओ. इधर ध्यान दो भाई, इधर ध्यान दो सब. वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. साजिद भाई तुम आगे बढ़ो, हाथ ऊपर, हाथ ऊपर, हाथ ऊपर. सैयद साजिद भाई तुम आगे बढ़ो, साजिद भाई तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा आवाज बढ़ाओ, आवाज बढ़ाओ. साजिद भाई तुम आगे बढ़ो, साजिद भाई तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अजिताई अक्का, विचार करा पक्का आणि गॅस सिलेंडरवरच मारा बर का शिक्का. वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव शिवानंद कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले, लॉर्ड गौतम बुद्ध आहे, आपण सगळ्याला मानवंदना करून त्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचे राज्य स्थापन करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पुरोगामीच विचारांचे त्यांच्याकडे राज्य होते आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व समाजांचा अंश होता. तसेच आपली वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये सध्या सर्व जाती समूहांचा समूह आहे आणि दलित, मुस्लिम, ओबीसी आणि इतर सर्व काही यांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा हात वंचित बहुजन आघाडी आहे. आणि आता हल्ली आपणाला अशी संधी आलेली आहे, आपण दलित आणि मुस्लिम बांधव जर एक झालो तर 100% सीट इथली लागली हे मी आजच जाहीर करतो. आणि ह्याचा वचपा काढण्यासाठी दलित बांधवांनो विचार करा, मुस्लिम बंधूंनो विचार करा. आपल्याला आपला हक्क सिद्ध करावायचा आहे. आतापर्यंत आपणाला फक्त गुळाला, आपल्या हाताला गुळ लावून आपणाला चाटाय लावण्याचं काम ज्या प्रवृत्तीने इथल्या केलेलं आहे, ज्या मनुवादीने केलेलं आहे आणि त्यांचा बदला घेण्याची वेळ हे आताच आली आहे. तर विचार पक्का केला पाहिजे. आणि आपल्या साजिदबाईला, कारण साजिदबाईचं आम्ही पूर्वीपासून पाहत आलेलो आहेत. ते BSP मध्ये बी होते, आंबेडकर चळवळीमध्ये उभा होते, आमदारकीसाठी उभा होते, हे आम्ही जाणू शकतोय. आणि माझे कळकळीचे आंबेडकरी बंधूंना विचार आहे, तुम्ही कुठल्या लाचारीला बळी पडू नका, कुठल्या म्हणजे देणे घेण्याला बळी पडू नका. कारण देणे घेणे करणारे लाचार बंधू हे केव्हापासून आहेत ते आम्हाला माहीत आहेत. त्यांना सगळे विसरून जावा आणि एक मोका द्या आपल्या साजिदबाईला आणि नगराध्यक्ष बनवा. कारण ही जर संधी गेली
तर यापुढे आपणाला संधी मिळणार नाही, ध्यानात ठेवा. आणि आलेली संधीचं सोनं करा, कारण तुमच्या प्रश्नासाठी साजिदभाई, सत्तारबाई, तोंडबा कांबळे, आमचे राहुल बंधू हे 6 नगरसेवक आहेत आणि त्या सर्वांना जिथं जिथं तुम्हाला गॅस सिलेंडर दिसतंय तिथं तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि साजिद भाऊला बहुमताने आपणाला विजय करायचं हे विसरू नका. संधीचं सोनं करा, हेच माझी अपेक्षा आहे. मी छोटंशी थोडं 4 शब्द लिहिलेले आहेत ते तुमच्या समोर वाचून दाखवणार आहेत. हे न्याय देवते सौदे होत आहेत न्यायाच्या बाजारात. ध्यान ठेवा मित्रांनो, हे न्याय देवते सौदे होत आहेत न्यायाच्या बाजारात. सांग कुठे गेले ते सत्यमेव जयते. शिकणाऱ्यांच्याच पदरी आणि काबाड कष्ट करणाऱ्यांच्याच घरी दुःखांची ओघात. सांग कुठे गेली ती विद्या विनय शोभते. माणूसच माणसाला खात आहेत. सांग कुठे गेली ती माणुसकी. आशेचा किरण होता आमच्याही मनात, पण तोही जखडत चालला भ्रष्ट ढोंग्यांच्या हातात, भ्रष्ट मोदींच्या हातात. एवढं बोलतोय आणि सर्वांनी लक्ष द्यावं. साजिदभाईंना बहुमताने विजय करा. दलित बांधवाचा आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही बी तसंच मुस्लिम समाजाने एकी करून कुठलाच विचार न करता साजिदभाईला निवडून द्यावं ही अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो सुनील दही कांबळे सर यांना, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना प्रथमतः स्मरण करतो. आजच्या प्रचार सभेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सत्तार शेख, ज्यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केलेली आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सय्यद साजिदभाई, प्रभाग 8चे उमेदवार रोहन कांबळे, या मंचावर उपस्थित असले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, विनय लामतुरे, सुमित नवरंगे, तसेच या शहरातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनींनो, आज अहमदपूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सय्यद साजिदभाई यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केलेली आहे. गेल्या 3-4 दिवसापासून या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेचा धडाका विविध प्रभागामध्ये मोठ्या संख्येने होत आहे. सय्यद साजिदभाई यांना या शहरातील दलित, मुस्लिम, त्याचबरोबर ओबीसी समाजातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहेत. त्यांच्या सभा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मी काही 2 दिवसानंतर आपणाला सर्वांना मतदान करावं लागणार आहे. हा मताचा अधिकार कोणी दिला, कशासाठी दिला, हे आपण जाणून घेणं आवश्यक आहे. 26 नोव्हेंबर 1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान सुपूर्द केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. या पृथ्वीवरील सर्वात लिखित आणि मोठे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. परंतु या पृथ्वीवर जे काही लिखित संविधान अस्तित्वात आलं त्या संविधानामध्ये प्रथमतः कोणीही स्त्री आणि पुरुषांना मताचा अधिकार दिलेला नव्हता. मग तो पुढारलेला देश अमेरिका असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल, या देशाने कधीही स्त्रीला अथवा पुरुषांना एकाच वेळी मताचा अधिकार दिलेला नव्हता.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून 6 जानेवारी 1950 रोजीच या देशातील तळागाळातील सर्वसामान्य, मग तो गरीब असो श्रीमंत असो, या सर्व जाती धर्मातील लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एका मताचा अधिकार दिलेला आहे. ह्या भारताच्या संविधानाचे सर्वात मोठं हे वैशिष्ट्य आहे, या पृथ्वी असा कुठलाही देश नाही की त्या सर्वांनाच एकाच वेळी मताचा अधिकार दिलेला आहे. फक्त भारत हा देश, आणि या भारताचं संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या संविधानामध्ये स्त्रीला आणि पुरुषांना 1950 पासून मताचा अधिकार मिळालेला आहे. मग हे मताचा अधिकार मिळाल्यानंतर तो मताचा अधिकार म्हणजे नेमके काय, या म्हणजे मतदान करतो म्हणजे नेमकं काय, तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये जो मतदान करतो तो भारतीय संविधानानुसार या देशाचा मालक असतो. म्हणून तर आज आपण देशभरामध्ये पाहतो, महाराष्ट्रात पाहतो, त्याचाच भाग म्हणून आज सय्यद साजिद भाई आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत. ज्या ठिकाणी मतदान आपण एखाद्या उमेदवाराला करत असतो त्याचा अर्थ असा होतो की ज्यांना आपण मतदान करतो त्याने आपलं संरक्षण करणं आवश्यक आहे. हे मत इथल्या मतदारांना माहित नाही, तो मतदान करतो बाजूला होतो. परंतु माझे मतदार बंधूंनो, तुम्ही तुमचा मताचा अधिकार हा सर्वोत्तम आहे. सर्व दानापेक्षा सर्वोत्तम मतदानाचा अधिकार हा तुमचा आहे, कारण तुम्ही देशाचे खऱ्या अर्थाने मालक आहात. आणि जो तुम्हाला मतदान मागण्यासाठी देण्यासाठी मागणी करत असतो तो खऱ्या अर्थाने तो सेवक आहे. आज आपल्या समोर सय्यद साजिद भाई एक सेवक या नात्याने आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत. परंतु आपल्या शहरामध्ये आपण जर पाहिलं, धनदांडग्या आणि जात दांडग्याला वेगळं सुचत आहे. कुणाला वाटतं शहराचं नाव बदलावं, कुणाला दुसरंच काहीतरी वाटतं. नाव बदलल्याने शहराचा विकास किंवा समाजाचा विकास होत नसतो. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे हे जे उमेदवार आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे आपण मतदान नेमकं कुणाला करायचं, कुणाला करत आहोत. या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये आपण पाहिलेले विविध जात दांडगे आणि धनदांडगे थांबलेले आहेत. परंतु सर्वसामान्याचा कैवारी म्हणून आपणा समोर सय्यद साजिद भाई आहेत. त्या सय्यद साजिद भाईला जर आपण निवडून नाही दिलो तर 4 तारखेला मात्र आपण सर्वजण पश्चाताप करणार आहोत. जर हा मौका जर गेला आपल्या हातून तर पुढचे 50 वर्ष सुद्धा आपल्याला पछतावा करावा लागणार आहे. म्हणून सय्यद साजिद भाई माध्यमातून आपल्याला या तालुक्याचा आणि शहराचा प्रत्येक प्रभागातील जनतेचा विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला सय्यद साजिद भाई यांच्याशिवाय पर्याय नाही. काही लोक मुद्दाम जाणीवपूर्वक या शहरामध्ये डम्मी उमेदवार थांबवलेले आहेत सय्यद साजिद भाईंचं नुकसान व्हावं म्हणून. परंतु इथली जनता हुशार आहे, इथला मतदार हा हुशार आहे. सय्यद साजिद भाईंना आतापर्यंत आपण पाहिलेला आहे, गोर गरीब जो नांदलेला आहे, जो आरोग्याच्या दृष्टीने पिछाडलेला आहे, अशा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना जीवदान देण्याचं काम केलेलं आहे. मग जीवदान देण्याचं काम करण्यातून मतदान करणार का लुटारूला मतदान करणार? सांगा मित्रांनो, तुम्ही जो जीवदान देतोय, जे काही जण लुटारूच्या भानगडीत पडलेले आहेत त्यांना मतदान करणार का जीवदान देणाऱ्या मतदान करणार? म्हणून साजिद भाई हा अत्यंत दलितांचा, या गोरगरीब जनतेचा कैवारी म्हणून उदयाला आलेला आहे. जर साजिद भाईचा पराभव झाला तर यातल्या सर्वसामान्य जनतेचा पराभव झाला असं समजणाऱ्यापैकी मी आहे. म्हणून ही संधी गमवू नका. या शहरातील आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या, संविधानाचा सन्मान करणाऱ्या, आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, ही निर्णायक वेळ आहे.
सय्यद साजिदभाई यांच्या विजयाचे साथीदार व्हा. प्रभाग 8 मधील सर्व आंबेडकरवाद्यांना या समतानगर, भीमनगर, पंचशील नगर, गायकवाड कॉलनी येथे जे समाजाचं काम करतात आंबेडकरवादी म्हणून, त्या आंबेडकरी समूहातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना विनंती करतोय, सय्यद साजिदभाई यांच्या रूपाने आपल्याला खऱ्या अर्थाने एक प्रामाणिक, निष्ठावान कैवारी आपल्याला लाभलेला आहे. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला जर या शहरामध्ये गुण्यागोविंदाने आपल्याला नांदायचं असेल, आपण नांदणार आहोत का इथल्या धनदांडग्याच्या, जातदांडग्याच्या अफवांना बळी पडणार आहोत, याचा आपण विचार करून येत्या 2 तारखेला सिलेंडर या समोरील बटन दाबायचं आहे, त्यांना निवडून द्यायचं आहे. कारण सय्यद साजिदभाईने सांगून टाकलेलं आहे, ही माझी शेवटची निवडणूक आहे. म्हणून मी इथल्या आंबेडकरवाद्यांना विनंती, हात जोडून विनंती करतोय की आपण पुढे या आणि सय्यद साजिदभाई यांच्या पाठीशी उभे राहा. सय्यद साजिदभाईच्या पाठीशी उभे राहिलात तर खऱ्या अर्थानं या तालुक्यात आणि या शहरामध्ये सुद्धा एक बळ मिळणार आहे आपल्या आंबेडकर चळवळीला. आणि सय्यद साजिदभाई जर निवडून आले, मला तर वाटतंय सय्यद साजिदभाई यांचा विजय हा 100% आहे. मी परत विनंती करतो इथल्या आंबेडकरवाद्यांना, जे संविधानाचा सन्मान करतात, जे आरक्षणाचे समर्थक आहेत, अशा सर्वांना विनंती करतोय, येणाऱ्या 2 तारखेला आपण या निर्णायक लढाईमध्ये, या विजयाच्या साक्षीमध्ये या सय्यद साजिदभाईच्या विजयाचे साक्षीदार व्हा, साथीदार व्हा, सहकारी व्हा. आणि येणाऱ्या 2 तारखेला आपण सय्यद साजिदभाई, त्याचबरोबर या प्रभाग 8 मध्ये एक तरुण, एक ग्रॅज्युएट केलेला रोहन कांबळे यांना देखील आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार गॅस सिलेंडर चिन्हासमोर थांबलेले आहेत, उदाहरणार्थ प्रभाग 7 मध्ये रेणुका सोनकांबळे आहे, प्रभाग 8 मध्ये ॲडव्होकेट अमित गायकवाड आहेत, इकडे प्रभाग 2 मध्ये सत्तारभाई आहेत, मनीषा गायकवाड आहेत, मानपडे भाई आहेत. या सर्व उमेदवारांना आपण येत्या 2 तारखेला त्यांच्या सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना निवडून द्यायचं आहे. त्याचबरोबर सय्यद साजिदभाई यांना प्रचंड मताने निवडून दिलं तर खऱ्या अर्थानं इथल्या आंबेडकरवाद्यांचा विजय होणार आहे, खऱ्या अर्थानं इथल्या संविधानवाद्यांचा विजय होणार आहे. इथे आंबेडकरवादी, आंबेडकरी समूह, आरक्षणधारी, मग या ठिकाणचा दलित मुस्लिम असेल, मुस्लिमांमध्ये जो ओबीसी मायक्रो ओबीसी आहे, मग तो अतारमनी असेल, तर या सर्वांचा हा विजय होणार आहे. म्हणून मी विनंती करतोय, एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलात, हे आपल्या साजिदभाईंच्या विजयांचे साक्षीदार आहात. हे भाग्य तुम्हाला मिळालेलं आहे आज, हे कुणालाही भाग्य मिळणार नाही. हा या जनुसार समुदाय सांगून जातो की सय्यद साजिदभाईंचा विजय झालेला आहे, अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्याचे आपल्या साथीदार व्हायचे का नाही? हात वर करा, कुणाला साथीदार व्हायचे. व्हेरी गुड. हे आपला विजय तुमच्या मताच्या जोरावर होणार आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी तुम्हाला मालक म्हटलेला आहे संविधानाच्या माध्यमातून, आणि सय्यद साजिदभाई यांना सेवक म्हणलेला आहे. आणि सेवक म्हणूनच तुम्हा सर्वांचं हित करणार आहे. शहरामध्ये अनेक विविध चांगल्या योजना राबवणार आहेत, विविध प्रभागामध्ये. आज आपण पाहिलेल्या गेल्या 1965 पासून या शहरामध्ये अजूनही महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाही, गोरगरीब जनतेसाठी काही नाही. साजिदभाई मात्र हे पुढाकार, आम्ही सर्वजण, आमचे तालुका अध्यक्ष सत्तारभाई आहेत, हे सर्व या तळागाळातील जनतेचं हित कसं होईल यासाठी विविध योजनेचं अंमलबजावणी करणारे राबवणार आहेत. म्हणून मी या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली. मी सर्वांना परत एकदा विनंती करतोय की आपण येत्या 2 तारखेला सय्यद साजिदभाई यांचे निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर आहे, आपण त्या समोरील बटन दाबा. माझी एक विनंती आहे दलित, मुस्लिम, आंबेडकरी समाजाला, या ठिकाणची सभा झाल्यानंतर या सभेवर आपल्या घरामध्ये जा, आपल्या आईला, बहिणीला, बापाला, बहिणीला संग चर्चा करा. ह्या तालुक्यामध्ये नेमकं चाललंय काय, जर आपण विचार केलो, चर्चा करू लागलो, तर निश्चितच आपल्या साजिदभाईचा विजय हा अटळ आहे आणि तो होणारच आहे. आणि आपण सर्वजण त्याचे साथीदार असणार आहोत.
आणि या ठिकाणी या शहरामध्ये मोठी मिरवणूक निघेल यात शंका नाही. एवढंच इथे बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. अहमदपुर शहर के भावी नगर अध्यक्ष, स्टेज पर मौजूद सैयद साजिद भाई, उसी तरह वंचित बहुजन आघाड़ी के महासचिव शिवानंद कामड़े साहब, अभी जिन्होंने सविस्तर आपके सामने बात रखी सुनील दही कामड़े सर, इस प्रभाग क्रमांक 8 के उम्मीदवार रोहन कामड़े, सैयद एजाज भाई, अब्दुल रहमान शेख, हमारे लखन ढौड़े, सुनील लामतुरे साहब और यहाँ पर जमा हुए सभी शहर के लोग, सुजान नागरिक और मेरी माता और बहनें, मैं एक शेर से अपनी बात को आगाज करूं। मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। मैं ये शेर इसलिए अर्ज कर रहा हूं कि सैयद साजिद भाई जैसे बेबाक लीडर को, एक बेहतरीन कौम के हमदर्द को, मतदार संघ के लीडर को गिराने की साजिशें हो रही हैं। वो नहीं जानते कि अहमदपुर के जनता ने फैसला किया है कि आने वाले इलेक्शन में अहमदपुर शहर का भावी नगर अध्यक्ष सैयद साजिद भाई होंगे, लेकिन वो नाकाम कोशिशें कर रहे हैं, अफवाहें फैला रहे हैं। इसलिए ये जरूरी है कि आपको समझदारी से, सूझबूझ से काम लेना है, मतदान देना है, क्योंकि ये मौका बार बार नहीं मिलने वाला। 5 साल में एक मर्तबा इलेक्शन आते हैं और हम जिसको मतदान देकर इख्तिदार पे बिठाते हैं, जिन्हें हम चुनते हैं, वो 5 साल हमारे शहर पर, हम पर राज करता है। हमारे लिए कौन बेहतर है, कौन अच्छा है, हमारे किसने हमारे काम किए, कौन हमारे काम आता है, ये सोच समझकर हमने मतदान करना चाहिए। सैयद साजिद भाई के ताल्लुक से अगर हम आपको बताएं, आप तमाम को मालूम है, लेकिन चंद काम हम आपको बताना चाहते हैं। सैयद साजिद भाई ने जब से अपना राजकीय सफर तय किया, वो महाराष्ट्र के 15 साल स्टार प्रचारक रहे। बड़े बड़े पार्टियों में बड़े बड़े लीडरों के साथ उनका उठना बैठना था। आज कलीमुद्दीन अहमद साहब अफवाह फैला रहे हैं कि सैयद साजिद भाई भाजपा के इशारे पर इलेक्शन लड़ रहे, बाबा साहब के बोलने पे लड़ रहे। अरे कलीमुद्दीन अहमद साहब, आप खुद वोट कटवा हैं, मुसलमानों को धोखा देने वाले हैं, और आप सैयद साजिद भाई पे इल्जाम लगा रहे हो। अरे कलीमुद्दीन अहमद साहब, आपको अहमदपुर के लोगों ने, मुसलमानों ने, बहुजनों ने 3 मर्तबा नगर सेवक बनाया, उपनगर अध्यक्ष बनाया। क्या उखाड़ लिया आपने कौम का, समाज का? क्या विकास किया तुमने अहमदपुर का, तुम्हारे प्रभाग का, जो आज सैयद साजिद भाई पे उंगली उठा रहे हो? भाजपा से ठहरे हुए हैं, बाबा साहब से ठहरे हुए हैं। अगर सैयद साजिद भाई को मांडोली ही करनी होती तो आज वो भाजपा के अंदर रहते और आज कैबिनेट के अंदर रहते, याद रखो। लेकिन जिस वक्त नरेंद्र मोदी की प्रधानमंत्री की घोषणा हुई, सैयद साजिद भाई ने कहा कि मैं ऐसे इंसान के साथ, ऐसे पार्टी में नहीं रह सकता। उन्होंने लात मारी भाजपा को, अपने कौम के लिए, अपने समाज के लिए। बताओ कलीमुद्दीन अहमद साहब, तुम में ये हिम्मत है क्या? अगर तुमको जिला अध्यक्ष भी बना दिया जाए तो तुम उनकी गुलामी करोगे, उनके पैरों में, चरणों में गिरे रहोगे,
अरे जिगर लगता है सैयद साजिद भाई जैसा कौम के लिए सब कुछ कुर्बान करने के लिए। लात मारी उतने बड़े पार्टी को, उतने बड़े पद को छोड़ दिया, वो बर्दाश्त नहीं कर सकते थे। जिस नरेंद्र मोदी ने मुसलमानों को जात पर लड़वाया, देश में दंगे फसादात हुए, उनके पार्टी में वो काम करे। और ये आज कलीमुद्दीन अहमद कहते हैं कि उसके बोलने पे इलेक्शन लड़ा रहे। अरे तुम्हारी सोच पे शर्म आती है। तुम एक ऐसा आंदोलन बताओ कलीमुद्दीन अहमद साहब, अहमदपुर में आपने ऐसा एक आंदोलन बताओ जो तुमने समाज के लिए किया हो। खुला चैलेंज है तुम्हारे को, ऐसा एक आंदोलन बताओ, ऐसा एक आंदोलन। आंदोलन छोड़ो तुम्हारा, तुमने तो जिंदगी में नहीं किया। लेकिन जब सीएए, एनआरसी, मॉब लिंचिंग या कोई भी मुसलमानों का आंदोलन, आरक्षण का हो, कोई भी आंदोलन हो, अहमदपुर के अंदर हुआ और कलीमुद्दीन अहमद उसमें शामिल रहे। ऐसा एक भी आंदोलन नहीं। मुसलमानों से सब कुछ लिया, मतदान लिया, इज्जत ली, लेकिन मुसलमानों को, यहाँ के बहुजनों को कुछ नहीं दिया। और वो इंसान आज सैयद साजिद भाई पे इल्जाम लगा रहे हैं, अफवाह फैला रहा है। क्यों? सवाल आता है क्यों? क्योंकि उसको मालूम है सैयद साजिद भाई आज विनर कैंडिडेट हैं। अहमदपुर के अंदर 14,000 मुस्लिम मतदान है, 9,000 एससी मतदान है, लगभग 5,000 के करीब दलित बौद्ध मतदान है, और वंचित बहुजन आघाड़ी के साथ वो मतदान है, वो वोट बैंक है। सैयद साजिद भाई को मतदान की काउंटिंग 4,000 प्लस से गिननी है। मुसलमान तो सैयद साजिद भाई के दीवाने हैं, उन्हें चाहते हैं, कुरैशी हो, शेख हो, बागवान हो, हर बिरादरी का उनको चाहता है, क्योंकि उन्होंने हर एक के काम में आए हैं। तो वो समीकरण बिठा रहे हैं कि सैयद साजिद भाई को वंचित बहुजन आघाड़ी का 4,000 मतदान, उनको चाहने वाला 14,000 में से 10,000 मतदान, सीट तो विन है, साजिद भाई तो जीत जाएंगे। उसके पेट में तकलीफ हो रही है, वो अफवाहें फैला रहा है। अफवाहें क्या फैला रहा है? कि वोट काटने के लिए खड़े हुए। हकीकत क्या है, असलियत क्या है? कलीमुद्दीन अहमद साहब, तुमको एक से मतदान गिनना है, एक से, बरोबर है। वंचित बहुजन आघाड़ी का मतदान आज साजिद भाई के साथ है, तुम्हारे साथ कौन है बताओ? मैं चैलेंज करता हूं, क्या आपको यहां का औदर समाज मतदान देगा? छोड़ दो, आप मुसलमान हो, आपको मतदान औदर समाज का नहीं मिलता, छोड़ दो। आपको गिने चुने मुसलमानों का ही मतदान गिरना है, वो भी जो अंधभक्त हैं, क्योंकि होशियार समझदार समझदारी से फैसला लेता है, अंधभक्ति से नहीं। जो उम्मीदवार चुनकर आ रहा है वो उसके तरफ खड़ा होता है। अरे जो गिराने के लिए ठहरा है, मुझे एक बात बताइए, आज हम जो माहौल अहमदपुर के अंदर देख रहे हैं, कलीमुद्दीन अहमद साहब के कितने बैनर लगे हैं, खर्चा कर रहे हैं, सभा कर रहे हैं, भाई आज तक क्यों नहीं किए? आज तक जो समाज के लिए आंदोलन किए गए उसमें आपका एक बैनर बताइए। टेपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह के जयंती का एक बैनर बताइए, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब के जयंती का एक बैनर बताइए, छत्रपति शिवाजी महाराज के जयंती का एक बैनर बताइए, नहीं लगाए। फिर आज इतने बैनर कहां से आ रहे हैं? किससे आपने पैसे लिए? कौन आपको मदद कर रहा है? ये हमको मालूम है, क्योंकि सैयद साजिद भाई को गिराना है, इसलिए कलीमुद्दीन अहमद को भगाना है। वो भगा रहे हैं कलीमुद्दीन अहमद साहब को, और वो भाग भी रहे हैं। लेकिन याद रखो, यहाँ के बहुजन, यहाँ के बौद्ध मुस्लिम बहुत होशियार हैं, तुम्हारी चालाकियां नहीं चलेगी। अब तक के मुसलमानों ने, बहुजनों ने तुम्हें मतदान दिया, तुम्हें नगर पालिका में भेजा, लेकिन तुमने वहां जाकर भी मुसलमानों के साथ घात किया, मुसलमानों को धोखा दिया। जब नगर सेवकों में से नगर अध्यक्ष बनाए जाते थे, तब मुजीब पटेल सर ठहरे थे नगर अध्यक्ष के लिए। आपका एक वोट अगर मुजीब पटेल सर को गिरता
तो मुझे पटेल सर नगर अध्यक्ष बनते, लेकिन आपने एक मुसलमान को वोट नहीं दिया, बल्कि आपने भाजपा के भारत चामे साहब को वोट दिया। आपने धोखा दिया मुसलमानों को। फिर आपको क्या मुंह है जो आज मुसलमानों से वोट मांग रहे? आपको ऑर्डर तो नहीं मिलने वाला, जाके देखो। नहीं मिलने वाला आपको ऑर्डर मतदान एक भी। आपको एक से गिनना है, सैयद साजिद भाई को 4001 से गिनना है, याद रखो। वोट काटने के लिए तुम खड़े हो, साजिद भाई नहीं। साजिद भाई को जरूरत नहीं थी इलेक्शन में ठहरने की। हम उनके पास गए प्रस्ताव लेकर। वंचित बहुजन आघाड़ी का हमने देखा माहौल है। बाबा साहब पाटिल लिंगायत समाज का कैंडिडेट देने वाले हैं, हमें पता चला। बाबा साहब पाटिल ने भी बहुत बड़ा धोखा दिया यहाँ के बहुजनों को, मुसलमानों को। उनको मालूम था जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी, ये बात आएगी। अब हमारे शहर के अंदर 14,000 मुस्लिम समाज है, मुसलमानों को प्रतिनिधित्व देना चाहिए, नगर अध्यक्ष का कैंडिडेट मुस्लिम देना चाहिए, उनको मालूम था। अब मुसलमान डिमांड भी कर रहे थे। अब उन्होंने कोनी को गुड़ लगाया हमारे यूसुफ भाई को। फिर आए शहर के अंदर, जाओ तुम नगर अध्यक्ष के कैंडिडेट हैं। फिरे बेचारे हमारे यूसुफ भाई, हमें भी खुशी हुई बाबा साहब पाटिल मुस्लिम को उम्मीदवारी दे रहे हैं, अच्छी बात है। अगर नहीं देते हैं तो हमने सोचा कि हम साजिद भाई से बात करते हैं। हम सैयद साजिद भाई के पास गए। हमने कहा कि साजिद भाई, आपका इतना साल का इतना लंबा सफर है, आपने इतना बड़ा राजकारण किया है, आपने अच्छों को जमीन पे लाके बिठाया है और जमीन से आसमान पे ले गए हैं। हम चाहते हैं कि एक मर्तबा आप भी बल्दिया के अंदर जाएं, नगर पालिका के अंदर जाएं, हमारी ख्वाहिश है। उन्होंने कहा कि ये समीकरण कैसे बैठेगा? 2 मुसलमान खड़े होंगे, 3 मुसलमान खड़े होंगे तो ये समीकरण नहीं बैठता, हम डिवाइड होंगे। तो अल्लाह का करम ऐसा हुआ कि बाबा साहब पाटिल ने लिंगायत समाज का उम्मीदवार दिया, भाजपा ने भी लिंगायत समाज का उम्मीदवार दिया। अब ये दोनों भी कैसे हैं आप तमाम को मालूम है, ये पार्टी कैसे है आप तमाम को मालूम है। बाबा साहब पाटिल आज भाजपा के साथ गोद में बैठे हुए हैं। अब मुझे बताओ मुसलमानों, अगर आप बाबा साहब पाटिल साहब के उम्मीदवार को मतदान देंगे तो घुमा फिरा के भाजपा को जाएगा, तो क्या यहाँ के बौद्ध मुस्लिम भाजपा को मतदान देंगे भाजपा को मतदान? वो भाजपा जो देश के अंदर दंगे फसादात करा रही है, नफरतें फैला रही है। हमारा भारत देश कितना अच्छा हुआ करता था 2014 से पहले, आज क्या हालात हैं? जगह जगह मुसलमानों को मॉब लिंचिंग के नाम पे मारा जा रहा है, दलितों पे अत्याचार किया जा रहा है, मारा जा रहा है। मुझे बताओ, उस भाजपा को हम साथ देंगे? बहुत है कहने के लिए, बहुत कुछ है। सैयद साजिद भी आपके सामने खुलकर बात करेंगे। मैं तमाम से गुजारिश कर रहा हूं, आप बैठिए, एक मर्तबा सैयद साजिद भाई की बात को सुनिए, उनके दिल की फरियाद को सुनिए। आपके दिल में अगर ये आए कि हमने बेशक सैयद साजिद भाई को एक मर्तबा चांस देना चाहिए। कितने मर्तबा? एक मर्तबा चांस देना चाहिए। हमने कलीमुद्दीन अहमद साहब को 3 मर्तबा चांस दिया, हमने साजिद भाई को एक मर्तबा चांस देना चाहिए। ये हम पे फर्ज है, मैं ऐसा समझता हूं, क्योंकि उन्होंने 35 साल हमारे समाज की, मुसलमानों की, बहुजनों की, दलितों की सिर्फ और सिर्फ खिदमत की है। ऐसे अनगिनत काम हैं उनके, अनगिनत काम है। कई ऐसे गवाह हैं, उन्होंने इतने काम किए हम सोच नहीं सकते। 24 घंटे रोड पे रहने वाले इंसान हैं। सरकारी दवाखाने के सामने ऑफिस है, कोई भी दवाखाने का मसला हो, पुलिस स्टेशन का मसला हो, आपसी झगड़े का मसला हो, घर के अंदर झगड़े का मसला हो, सैयद साजिद भाई के पास जाते हैं और वो बगैर अमीर गरीब देखे, हसब नसब देखे बेहतरीन फैसला करते हैं, उसकी मदद नुसरत करते हैं। कोई फिरियाद लेकर उनके पास जाता है, शादी है, फलाना खर्च है, बीमारी है, पैसे की अड़चन है, बगैर जात पूछे, बगैर धर्म पूछे, उसे वापस आने की उम्मीद भी नहीं रहती पैसों की, वो दे देते हैं, खत्म। फिर के पूछते भी नहीं वो पैसे मैंने आपको दिए थे, आपके फलाने वक्त पे उसका क्या हुआ। अरे ऐसे लीडर को अगर हम मतदान नहीं देंगे
तो क्या वो कलीमुद्दीन अहमद जो मुंह छुपाते फिरते हैं पूरे गांव से, दस्ती बन के फिरते हैं, कोने कोने से फिरते हैं? नहीं फिरते भाई, वो बेझिझक शहर के अंदर क्यों नहीं फिरते? क्योंकि फ्लैटिंग के बहुत सारे मसले हैं। आपको ये तमाम चीजें मालूम है। मैं इसलिए आपको ये गुजारिश कर रहा हूं, ये विनर सीट है। वंचित बहुजन आघाड़ी ने जो उम्मीदवारी दी है बड़ी प्लानिंग से, क्या गनीमी कावा कहते हैं उसको, हमने ये चाहिए कि हमने एक तय करना चाहिए। अगर कोई वोट काटने के लिए ठहरा है, ठहरने दो। मैं मुसलमानों से अपील कर रहा हूं, ठहरने दो। लेकिन मतदान देना हमारे तुम्हारे हाथ में है, हम किसे देंगे ये हमने तय करना चाहिए। और जो इल्जामात लग रहे हैं, जो अफवाहें फैलाई जा रही है, उन अफवाहों पे ध्यान ना दो। आप अपने दोस्त अहबाब में, अपने रिश्तेदारों में, शहर में जितने लोग हैं उन तमाम के पास जाओ, उन्हें समझाओ कि डम्मी उम्मीदवार कौन है, वोट कटवा कौन है और ओरिजिनल शेर का बच्चा कौन है, ये याद दिलाओ, ये समझाओ उन्हें। अगर ये मौका यहाँ के बौद्ध मुस्लिम अगर गवा देते हैं तो मैं आपसे ये बात आपको बताना चाह रहा हूं, पछताएंगे हम लोग आने वाले 5 साल तक और आने वाले 50 साल तक। याद रखो, हमको ऐसा लीडर नहीं मिलने वाला। हमारे किस्मत है, हमारे शहर में ऐसा कीमती लीडर है, लेकिन हमें कदर नहीं है। घर की मुर्गी दाल बराबर। कदर करो जब तक ये जिंदा है, हमारे बीच में है, हमारे दरमियान में है। अगर चले जाएंगे या राजकारण छोड़ देंगे तो हम पछताते फिरेंगे ऐसे लीडर के लिए। बताओ, किसी की मजाल है वोट काटने के बाद बंद करे, पार्टी छोड़े? छोड़ी क्या रहीम खान पठान ने? छोड़ी क्या मुजीब पटेल सर ने? छोड़ी क्या यूसुफ भाई गोडन भाई ने? नहीं छोड़ी। दम लगता है, जिगर लगता है समाज के लिए, पार्टी को लात मारने के लिए, वो सैयद साजिद भाई में है। 1 मिनट में विनायक राव साहब को छोड़ा अपने समाज के लिए और आ गए वंचित बहुजन आघाड़ी में बहुजनों के लिए। तो मेरे भाइयों, जो इंसान हमारे लिए सब कुछ कुर्बान कर रहा है, क्या हम उसे एक वोट नहीं दे सकते? सैयद साजिद भाई ने अपने 35-40 साल के राजकारण में, समाजकारण में, खिदमत में हमारे से, हमसे, बहुजनों से, मुसलमानों से क्या मांगा? और हमने आज तक क्या दिया सैयद साजिद भाई को? क्या दिया बताओ, हमने क्या दिया साजिद भाई को? आज तक कुछ भी नहीं दिया हमने। और सैयद साजिद भाई ने सब कुछ हम पे लगाया, पैसा, वक्त, माल, दौलत, उनके पद, उनको जो बड़े बड़े पार्टियों में मिले थे, ओहदे को छोड़ा, तमाम चीजों को हमारे लिए छोड़ा। लेकिन हमने साजिद भाई को क्या दिया? आज तक कुछ भी नहीं दिया। आज हमें मौका मिला है साजिद भाई को कुछ देने का। मैं आपसे गुजारिश कर रहा हूं, हमें एक मौका देना चाहिए, एक मौका। एक मौके की आपसे गुजारिश है, एक मर्तबा इस शेर को नगर पालिका में भेजो, देखो अहमदपुर शहर का विकास कैसे होता है। विकास का वो स्ट्रक्चर सैयद साजिद भाई के पास है जो किसी के पास नहीं है। वो बोलेंगे उनके भाषण के अंदर कि क्या कुछ शहर का विकास करना है जो आज तक नहीं हुआ। देश आजाद हुए 75-76 साल हो रहे हैं, आज तक अहमदपुर के अंदर एक मुतारी नहीं है महिलाओं के लिए, पुरुषों के लिए। अगर कोई तहसील के इलाके में, बस स्टैंड के इलाके में जाए तो कहां पर पेशाब करे? बहुत सारे मसले हैं, रोडों के, नालियों के क्या हालात है। आने वाले वक्त में सीएए, एनआरसी, एसआईआर जैसे हमले हम पर होने वाले हैं, बहुजनों पर होने वाले हैं। उसके डॉक्यूमेंट की तैयारी हम कहां से करेंगे? बर्थ सर्टिफिकेट, जन्म सर्टिफिकेट कहां से निकाला जाता है? बल्दिया से, नगर पालिका से निकाला जाता है।
वहां पे अगर कोई मनोवादी बैठेगा, कोई जातिवादी बैठेगा, कोई फसादी बैठेगा, तो बताओ बहुजनों, दलितों, बौद्धों, मुस्लिमों, क्या तुमको वो ये सर्टिफिकेट देगा? देगा तुमको वो सर्टिफिकेट? फसादी अगर बैठेगा, मनोवादी अगर बैठेगा तो नहीं देगा। इसलिए हमारे हक का हमारा आदमी अगर वहां बैठेगा इख्तिदार पर नगर पालिका में, तो हमें सहूलत होगी, हमें वो तमाम डॉक्यूमेंट मिलेंगे जो हमें आने वाले वक्त में लगने वाले हैं। इसलिए हम आपसे गुजारिश कर रहे हैं कि किसी के भूल तापे को ना पड़े। कोई टक्कर में नहीं है, कोई नहीं है टक्कर में, क्योंकि 14,000 और 9,000 मेजोरिटी किसकी ज्यादा है? 35-36 हजार शहर का मतदान है, 50% से ज्यादा आज हमारे पास है। और वंचित बहुजन आघाड़ी ऐसी पार्टी है, ना किसी के बाप से डरती, ना किसी के बाप से डरी। नेता बताएंगे वंचित ने क्या क्या कारनामे भारत देश में अंजाम दिए हैं। शेरों के साथ शेर अच्छे लगते हैं, आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब शेर हैं, वैसे ही मतदार संघ के शेर साजिद भाई हैं। डरने वाले नहीं है, भिड़ने वाले हैं। सामने कौन है 30 महारथी महारथी देखा जाएगा। क्यों डरने का? संविधान के दायरे में हर चीज है, हम कायदे के दायरे में कर रहे हैं जो भी कर रहे हैं। क्यों डरने का किसी को? डरे वो जो मनोवादी है, डरे वो जो फसादी है, डरे वो जो नफरतें फैला रहे हैं। हम तो मोहब्बत का पैगाम दे रहे हैं। सैयद साजिद भाई ने अपने पूरे जिंदगी में मोहब्बत का पैगाम दिया। कभी जात देखकर, धर्म देखकर मदद नहीं की, उसके काम नहीं आए। चाहे कोई भी उनके पास आता है उसकी मदद करते हैं। कई लोग ऐसे हैं मेरे भाइयों जिनके पर्सनल मामलों के अंदर भी सैयद साजिद भी रहे हैं, लेकिन वो कभी पर्सनल बात आज तक बाहर नहीं आई। वो समझते हैं, वो जानते हैं गरीब की क्या होती है, मजलूमी क्या होती है, परेशानी क्या होती है, और वो उस हिसाब से मदद करते हैं, कौम की हिमायत करते हैं, कौम को नुसरत करते हैं, बहुजनों की नुसरत करते हैं। हम अगर ऐसे लीडर को नहीं चुनेंगे तो हम किसे चुनेंगे? ताज्जुब होता है। हमारी सोचों पर हमको अफसोस होता है। अगर यह मौका चला जाएगा, 2 तारीख आखिरी है मतदान की, 2 तारीख गुजर जाएगी, बाद में हम कितना भी पछताएंगे, कोई फायदा नहीं होने वाला मेरे भाइयों, कोई फायदा नहीं होने वाला। याद रखो, ये मौका हमको बार बार नहीं मिलने वाला। अगर मिल भी जाए तो सैयद साजिद भाई रहेंगे नहीं रहेंगे पता नहीं। वो बता रहे हैं कि ये मेरा आखिरी इलेक्शन है, और हमारे बोलने पे हमने उन्हें तैयार किया कि साजिद भाई आप होना चाहिए। आप जैसा विभाग लीडर मतदार संघ में नहीं है, कोई भी नहीं है, एक भी नहीं है। नाम बताओ, है कोई बोलने वाला? है किसी की मजाल जो बेबाक तरीके से बोले, आंखों में आंख डालकर बोले? वो अधिकारी हो या आमदार हो या खासदार हो, जब समाज की कौम की बात आती है तो सैयद साजिद भाई सीना तान के खड़े होते हैं और हक की बात करते हैं। ऐसी एक में भी ताकत नहीं है, एक में भी हिम्मत नहीं है। अहमदपुर की लीडरशिप को खत्म किया गया है, खास तौर पे बहुजनों की, मुसलमानों की, दलितों की लीडरशिप को खत्म किया गया है। अब एक में वो बचे कुचे सैयद साजिद भाई हैं। अगर हम उनको भी खत्म करेंगे, अगर हम उनको भी नहीं जिताएंगे तो हमारे हक में बोलेगा कौन? मुसलमानों, आने वाले हालात बड़े नाजुक हैं, तुम्हारे लिए रोड पर उतरेगा कौन? कौन तुम्हारी आवाज उठाएगा? गली से लेके दिल्ली तक कौन करेगा? अगर हम ऐसे लीडरों की हिम्मत अफजाई नहीं करेंगे, हम ऐसे लीडर को साथ नहीं देंगे, तो क्या बुज़दिलों को साथ देंगे? कलीमुद्दीन अहमद साहब, आप अहमदपुर में फिर के दिखाइए, हर होटल में बैठिए, चर्चा कीजिए, इलेक्शन के बाद मैं आपको मानूंगा। आप नहीं कर सकते। जो
कर सकता है, जो 24 घंटे समाज के बीच में है, लोगों के खिदमत में है, हम ऐसे लीडर को चुनना चाहिए। ये हमारा फर्ज है। तमाम मतदारों से मैं गुजारिश कर रहा हूं, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब ने हमको मतदान का अधिकार इसीलिए दिया कि हम अच्छा लीडर चुने। राजा के पेट से राजा नहीं, मतदान के तुम्हारे हमारे मतदान देने से मतदान के पेट से राजा पैदा होता है। अगर हम पैसे पे बिकेंगे तो 5 साल पछताना पड़ेगा, याद रखो। ये मौका बार बार नहीं मिलने वाला। आपको बार बार इसलिए समझाना है, इसलिए गुजारिश करना है कि हमको बहुत अच्छा मौका मिला है। ये मौका नहीं जाना चाहिए। हमने एक लीडर चुनना चाहिए, हमने चुना है और हम एक ही लीडर को मतदान डालना चाहिए, वो है सैयद साजिद भाई। ये गलती ना करे। आधे अगर डिवाइड होंगे तो याद रखो मनुवादी फसादी बैठे ही हैं। बहुत कुछ करने के प्लानिंग है, बहुत कुछ ठहराव नगर पालिका में लेने वाले हैं। पछताना पड़ेगा। वो अगर चला भी जाए तो बुज़दिल है, कुछ बोल नहीं सकता। हमको लीडरों को भेजना पड़ेगा, लीडरों को भेजना पड़ेगा, शेरों को भेजना पड़ेगा जो उसका अपोज कर सके, उसको रोक सके। वो हिम्मत सिर्फ सैयद साजिद भाई के अंदर है। इसलिए आप तमाम से मैं ज्यादा वक्त ना लेते हुए ये गुजारिश करता हूं, आने वाले 2 तारीख को गैस सिलेंडर का बटन 5 नंबर पर है। सैयद साजिद कबीर गैस सिलेंडर का निशान देखकर उस बटन को दबाकर हमको सैयद साजिद भाई को 10,000 की लीड से इंशाअल्लाह चुनकर लाना है। आप तमाम लाएंगे, ऐसी उम्मीद के साथ मैं अपनी बात को खत्म करता हूं। नेता बोल रहे हैं कि 10,000 की लीड कैसा मिलेंगी, खुलासा कर देता हूं। 14,000 मुस्लिम, 9,000 एससी, कितने हो गए 23,000। जीतने के लिए कितने लगते 8 से 9,000। अगर ये 2 समाज भी सिर्फ इकट्ठा डाले ना हम लोग, बौद्ध मुस्लिम हमारी जमती भी, हम एक हैं, जय भीम जय भीम। अगर हम भी मिलके डाले तो इंशाअल्लाह 10,000 की लीड सैयद साजिद भाई को मिलेंगी, देंगे इंशाअल्लाह सब। अल्लाह हम सबको अमल की तौफीक दे। जय हिंद जय महाराष्ट्र। इसके बाद मैं इस प्रभाग के नगर सेवक, हमारे उम्मीदवार भावी नगर सेवक रोहन कामड़े, इनसे गुजारिश करता हूं कि अपने ख्यालात रखें। सर्वांना जय भीम। सर्वप्रथम सध्याच्याला अहमदपूर नगर परिषद येथे 2025 या दरम्यान नगराध्यक्षासाठी सय्यद साजिद भाई कबीर हे अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहेत। आणि आपण बघत आहोत की सध्याच्याला काय वातावरण चालू आहे आणि काय प्रचार प्रसार लोकांच्या माध्यमातून चालू आहे। एक वेगळंच राजकारण चालू आपल्याला दिसत आहे। कोणी नावाच्या खाली असेल किंवा पैशाच्या खाली किंवा कशाच्या खाली। बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार हा राजा बनायसाठी दिलेला आहे, ना की कुणाचा गुलाम। हे सर्वात प्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्याचं कारण असं आहे की काही लोक दारूपायी, पैशापायी, कशाच्या पायी आपला अमूल्य मत हे विकायचा प्रयत्न करतायत आणि आता उद्याच्याला नाहीतर आज संध्याकाळी विकून बी टाकते। काही सांगता येणार नाही कुणाचं। आज काही गल्ल्यामध्ये बघितलं असाल 2-2 हजार म्हणजे 2 किलो मटणाची किंमत ही तुमच्या एका मताला 5 वर्षासाठी मोजायसाठी त्यांनी तयार आहे। तुमची किंमत एवढी कमी लावालेत एखाद्या डुकरा, मांजरा, कुत्र्या, कोल्ह्याच्या बी पलीकडे। अब कमीत कमी ती बैल जर असला तर लाख रुपयाला बैल येते, तुम्ही 500 रुपयाला 1000 रुपयाला आपलं मतदान करा। अरे लाजा वाटू द्या जरासा, लाजा आपल्या मनाच्या आपल्या अंतकरणात जरासं बघा आणि आपण काय करायला काय नाही याची जरा भान ठेवा जाग्यावर आपल्या। आज 75 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन, आजपर्यंत एखादा तर पुढारी आलाय का, कुणी तर आहे का जो बिना पैशाने मतानं आलेला आहे? अहो तुम्ही काय करता माहिती आहे का, स्वतःच मत पैशाचं आपल्याला विकून टाकतात आणि काय म्हणतात माहिती आहे का, अरे आपल्या देशाचं कसं होईल, भलं कसं होईल, कामं करणार हे करणार। अहो तुम्ही स्वतःच काय करायला त्यांना निवडून आणून द्यायला असल्या लोकांना, मग तुमचं भलं कोण करणार आहे? आज हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे। आपण आता इथून गेल्यानंतर सगळेजण घरी जावा,
5 मिनिट विचार करा. अरे आपली आबरू, आपला मान, आपला स्वाभिमान 1000 रुपये इकू इकू. एकदा विचारा. आता तुम्ही म्हणता 1000 कसं, 5 उमेदवार थांबले तर 1000 म्हणजे 5000 येईल. आता हे विचार करतील 1000 नाही आम्ही 5000 इकाला. 5 म्हणजे अहो तुमचा कोट्याधरी रुपये जरी दिले तर तुम्ही हे मतदान आपलं विकलं नाही पाहिजे. भले मला मतदान टाकू नका, इथं कोणी काय करू नका ना, साजिद भाईला टाकू नका, कुणाला टाकू नका. साजिद भाई बरोबर आहे का? भले टाकू नका, पण एक आपला स्वाभिमान, आपला मान, आपला सन्मान हे कुणापुढे विकू नका घडे. आता काही लोक तुम्हाला त्यांच्या अंडरमध्ये घ्यायला बघतील, ह्याच्यात घ्यायला बघतील, आता गोड गोड बोलतील. काय लावले त्याने जागी जागी त्यांचेच मतदान पडणार आहेत. साजिद भाईच्या इथे चर्चा चालू आहे. साजिद भाई त्याने फक्त त्यांचेच माणसाचे पडणार आहेत, त्यांना बाकीचे नाही. अरे त्या माणसाला ठामपणे सांगतोय, आज साजिद भाईच्या पाठीमागे पूर्ण दलित समाज आणि मुस्लिम समाज हा पाठीशी आहे. अरे बेगुड्यांनो, तुम्हाला काय वाटाले? तुम्ही फक्त वरचे जर 10-12 गल्ल्या जर गोळा केलं तर असल्या वाघाला हरवचाल का? जरा विचार करा, कुणाला खेटा लाव, कुणाला रेटा लाव. जर हा माणूस जर तुमच्या जर मागे जर लागला, तुमची तर खैर नाही बेट्यांनो. नाही, रियालिटी आहे सध्याच्याला चालू आहे. आता ही लोक म्हणतात आता एवढी सहा यायले बोलाले काय नाही, याला कोणतरी शिकवलं असेल, याला बोललं असेल, ह्याला कोणीतरी बोललं असेल, शिकवलं असेल. त्याला एकच माझं म्हणणं आहे, ही एक भीमाचा वाघ आहे जो अभ्यासाशिवाय कधीच बोलत नाही. आणि आज सगळ्यात बारीक वयाचा मी तो उमेदवार म्हणून थांबलो आहे. याचं कारण मी एकच आहे की बाबा मला काहीतरी परिवर्तन करायचं आहे, काहीतरी बदल घडवायचा आहे, किंवा काहीतरी आपली एक ओळख, एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. जितल हरल हे वरच्या देवाची गोष्ट है, किंवा खुदा की बात है, वो उसको नहीं बोल सकते कुछ भी. पर जो है, अब मैं रियलिटी में फैक्ट में जीने वाला आदमी हूँ. चुप आएंगे 2-4 हाथ दे रहे तू जीत जाएगा, ऐसा वैसा है. एक पण एवढं एक करा, मला वाटलं तर मतदान टाकू नका गड्यांनो, पण आपला स्वाभिमान कुणाच्या पुढी झुकू नका. आणि जाता जाता एकच सांगतो, आपल्याला एक मोरक्या भेटलेला आहे. या मोरक्याच्या पाठीमागे दोन्ही समाजाला ढाल बनवून आपल्याला थांबायचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभी इसके बाद हमारे वंचित बहुजन आघाड़ी के नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार माननीय सैयद साजिद भाई अपने इजहार कुछ पेश करेंगे. जरा गडबड करू नका, एका ठिकाणी बसा थोडं. आता हे हिवाळ्याचा महिना आहे, आता थंडी वाजाली आहे, कुडकुड करायला, म्हणजे जरा हात बीत बांधायला थोडं थंडी व्हायला. जरा 1-2 घोषणा देतो, थोडं तुम्ही बी चार्जिंग होता, मी बी चार्जिंग होतो. हां देऊ का? काय म्हणाला? मी काय म्हणतो जय भीम. तुम्ही काय म्हणायचं? तुम्ही काय म्हणायचं? जय भीम. तुम्ही म्हणायचं जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. झाली का चार्जिंग बॅटरी? का बोलून करू? बरं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी दहीकांबळे, या वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सत्तारभाई, सुनीलजी लामतोरे, शिवानंदजी कांबळे, एजाज भाई, आणि या प्रभागाचे SC उमेदवार रोहनजी कांबळे, आदरणीय व्यासपीठ, सर्व बंधू आणि भगिनींनो, आता सुरुवात करायची, कुणाचं पाळणं हलवायचं.
विनायकरावचं हलवायचं का बाबासाहेबांचं पाळणं हलवायचं का भारतीय जनता पार्टीचं पाळणं हलवायचं का काँग्रेसचं पाळणं हलवायचं? आता ही लेकरं त्या पाळण्यामध्ये हातपाय मारायला, आता पाळणा हलवू तर कुणाचा हलवू, सुरुवात करू तर कुणापासून करू? गेल्या नगरपालिकेमध्ये माननीय बाबासाहेब पाटलासोबत मी युती केली. साजिदभाई मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची दोघांची युती झाली. नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि 15 नगरसेवकाचे उमेदवार दोन्ही मिळून माझ्या कोट्यात आले. आणि त्यामध्ये 9 नगरसेवक निवडून आले. आणि 9 नगरसेवक निवडून आल्यानंतर ज्यावेळेस माननीय बाळासाहेब पाटलांना बाळासाहेबजी जाधव यांना माहीत नव्हतं आमची युती कशी ठरली आहे, आम्ही त्यांच्याकडं माझं ग्रहण बी घेऊन गेलं नाही, ती माझी बी चूक आहे. ज्यावेळेस युती माझी दोघांची झाली त्यावेळेस एक कमिटमेंट झालं होतं की कॉप्शनचा मेंबर हा साजिदभाई मित्रमंडळाचा राहील म्हणून. परंतु 11th आवरला बाबासाहेबांनी पलटी मारली आणि माझं कापशनचं मेंबर केलं नाही. आणि त्याच वेळेस मी बाबासाहेबांपासून दूर झालो. दुसरं माझ्या ठिकाणी कुणी दुसरा कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा राहिला असता तर त्यांचे पाय दाबत बसलं असतं, सत्तेचं उपभोग घेत बसलं असतं. परंतु मी केलं नाही. माझा स्वाभिमान होता, माझं स्वाभिमान मी त्यांच्या पायाशी ठेवणार नव्हतो आणि ठेवला नाही. आणि आज आपण परिस्थिती बघितली या संबंध शहरातली काय परिस्थिती आहे. एकीकडे राष्ट्रवादी अजितजी पवार यांचा उमेदवार, एकीकडे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्रचं उमेदवार नाही. आता विनायकरावची अवस्था कशी झालेली आहे? बिना सिंदूर की विधवा कशी झालेली आहे? बिना सिंदूर की विधवा ही विनायकरावची अवस्था झालेली. प्रत्येक वेळेस विनायकराव काय चालाक प्राणी आहे. बगर भांडवलाची दुकान चालवतं. विनायकराव पाटील जे आहेत ना त्यांना दुकान चालवायला भांडवल लागत नाही. ती भांडवलदार हुडकतात. ज्याच्याकडे पैसा आहे ते उमेदवार हुडकतात. त्यांनी उमेदवार बरोबर गळ टाकून धरला होता, त्यांच्या गळाला उमेदवार लागला होता. माझे मित्र प्रतिष्ठित व्यापारी, किराणा व्यापारी, होलसेल व्यापारी, रिटेल व्यापारी शेट्टेजींच विनायकरावनी माझ्यावर आरोप केला एका सभेतून की साजिदभाईला मी तिकीट देणार होतो, परंतु साजिदभाईनं आपलं फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ही फॉर्म आपलं विड्रॉल करून घेतला. माननीय विनायकरावजी पाटील, तुम्हाला माझा जाहीर आव्हान आहे. हाताच्या काकड्याला आज आरशाची गरज नाही. मी फॉर्म भरला 17 तारखेला 20 मिनिट शिल्लक होते.
माननीय विनायकराव पाटलांनी 20 मिनिट अगोदर मला सांगितलं, साजिदभाई माननीय बाबासाहेब पाटलाकडून बळवंत अभय मिरकले यांची उमेदवार झालेली आहे, फायनल झालेली आहे. भारतीय जनता पार्टीकडून वत्तीची उमेदवारी फायनल झालेली आहे. 2 लिंगायत समाजाचे उमेदवार फायनल झालेले आहेत आणि आपला लिंगायत समाजाचा उमेदवार मला वाटत नाही हा आपल्याकडे राहील म्हणून, कारण की समाजाचा प्रेशर त्याच्यावर येत आहे. तो कधी विड्रॉल करू शकतोय म्हणून त्यांनी माझा एबी फॉर्मवर सेकंड नंबरवर नाव टाकलं आणि मला फॉर्म राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचं भरायला लावलं. परंतु 18 तारखेला छाननी होती. 18 तारखेला छाननीमध्ये माझं फॉर्म अवैध झालं. आपोआप माझं फॉर्म रद्द झालं. माझ्या फॉर्मला एबी फॉर्म नव्हतं. आता विनायकराव पाटील जावा एसडीएम बशी ते निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडे छापील आहे. साजिदभाईचं आपोआप पार्टीकडून तुमच्या पार्टीकडून भरलेलं फॉर्म ऑटोमॅटिक रद्द झालं. मग 21 तारखेपर्यंत शेट्टीजींचं फॉर्म त्या ठिकाणी होतं. 21 तारखेला 5 मिनिटं अगोदर शेट्टीजींनी ती फॉर्म त्यांनी विड्रॉल करून घेतला आणि विनायकराव पाटील विधवा झाले. विनायकराव पाटील विधवा झाले. आता काय पार्टीला तोंड दाखवू? मी तर या पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे. मी 2 वेळेस आमदार होतो, मी नामदार होतो, मी कारखान्याचा चेअरमन होतो, वैज्ञानिक विकास महामंडळाचा मी सदस्य होतो. आता विनायकराव पाटलांना नामुष्की झाली, तोंड काय दाखवू? हीच घटना उदगीरमध्ये घडली आणि ही तिथलाही नगराध्यक्ष असाच त्याच्यासोबत त्याची घटना झाली आणि तो नगराध्यक्ष काँग्रेसकडून थांबला आणि तशीच परिस्थिती या मातूर शहरामध्ये घडली. मग आता करायचं काय? आता कसं का होत नाही? काँग्रेसच्या उमेदवारासोबत त्यांनी युती केली. विनायकराव पाटील तुम्हाला मला एक जाहीर आव्हान आहे. तुम्ही या शहरामध्ये न भूतो न भविष्यतो गिनीज बुक मध्ये नाव लिहावं असं कार्य केलेलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये तुतारीचे 2 उमेदवार, काँग्रेसचे 2 उमेदवार आणि तुमच्या स्टेजवर ते काँग्रेसचे बी 2 उमेदवार दिसालेत आणि तुतारीचे बी 2 उमेदवार दिसालेत. प्रचार करणार कुणाचं? माझी तंगडी तुझ्या हातात, तुझी तंगडी माझ्या हातात. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? विनायकराव, तुम्ही जे काम केलंय तुमचं पाप तुमच्या समोर आलंय, पाप. आणि जे खोटा सिक्का तुम्ही या मार्केटमध्ये आणलाय, जे चलविण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेसच्या माध्यमातून, हा खोटा सिक्का या अहमदपूर शहरामध्ये चलत नाही, चलत नाही, चलत नाही. त्याचं कारण या माझ्या मुस्लिम बांधवांनी त्याला 2दा संधी दिली, 3दा संधी दिली. 2दा नगरसेवक केलं, नगराध्यक्षासाठी थांबले आणि तुम्ही काय केलं? आणि आज मुसलमानाला सांगताय की देखो भाजप निकल जाएंगे, देखो भाजप. अरे निघू दे, अरे निघू दे भाजप. तू काय केलंस पहिले सांग. अरे मुजीब पटेल
ज्यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी या नगरपालिकेमध्ये थांबलं होतं त्या काळामध्ये नगरसेवकातून नगराध्यक्ष होत होता. आणि त्या काळामध्ये तू काय केलंस बाबा? काय केलं तू? मुजीब पटेल कोणत्या समाजाचा होता? जरा जोरात सांगा. अरे जोरात सांगा हो. मुस्लिम होता ना? मग त्या काळामध्ये तुझं मत भारतीय जनता पार्टीतून ॲडव्होकेट भारत चामे थांबले होते. त्या काळामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं. मुजीब पाटलांचा एक मताने पराभव झाला. काय दोष होता त्या मुजीब पाटलांचा? याचा समाजासमोर उत्तर द्या. काय पाप केलं होतं मुजीब पाटलानं? तुम्ही त्याला मतदान मुजीब पाटलाला दिले नाही. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष करण्यासाठी त्याला मतदान दिलं. काय दोष होता? आणि गेल्या वेळेस माझा उमेदवार शहनाज बेगम फकीर साहेब भागवत यांना ओबीसी महिलेतून मी नगराध्यक्षाची उमेदवारी दिली. तुम्ही थांबला त्याच्या विरोधामध्ये आणि माझ्या उमेदवाराचा पराभव 800 मतानं झालं. तुम्ही 2100 मतदान घेतलं. शहनाज बेगम फकीर साहेब भागवत कोणत्या समाजाचे होते? कोणत्या धर्माचे होते? सांगा बर. जरा जोरात सांगा. मुस्लिम होते ना? मग का? कशासाठी? नाही कशासाठी? विनायकराव, रजिया फंस गई गुंडों के बीच में. रजिया फंस गई गुंडों के बीच में. आता तर कळतंय माय. आता कळतंय. आता कळतंय विनायकराव. विनायकराव नगराध्यक्षाचं तर सोडून द्या. एक नगरसेवक निवडून आणा. फक्त एक मतदारसंघात या शहरामध्ये एक. तुमची पाठ थोपटतो पाठ. एक नगरसेवक एक फक्त. आणि माझ्यावर आरोप करता. आणि आता सध्या त्या काँग्रेसच्या उमेदवारानं नांदेडहून 100 लोक मागविलेत. कशासाठी मागविलेत? की या शहरामध्ये अनोळखी चेहरा दिसावा, प्रत्येक प्रभागात जावं, मतदानाच्या दिवशी एक अफवा पसरावी. देखो बनिए एक हो गए, देखो बनिए हो एक हो गए, भाजपा निकल रही, भाजपा निकल रही, भाजपा निकल रही. और कलीम भाई 1 नंबर पे चल रहे. चलो 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 जल्दी कलीम भाई साजिद भाई छोड़ो छोड़ो छोड़ो. ही जे पॉलिसी आहे ना ही लई जुनी झाली. पैत्रा लई जुना झाला. आता ती पहिले वाळू राया काय म्हणते त्याला, राणी तू क्या बोलतो मराठी में, मोर्या मोर्या छू हूं छू हूं पायाखाली आल्या मोर्या. आलायचं आणायचं मथरून सगळं चौकून. रेती वाळू आणायची मथरून. हो हू छू गेलं कालती. किती महाराज आमच्या महागा लावायचे लावा, किती मौलाना लावायचे लावा, किती जादू करायचे करा, किती मत्रायचं मत्रा, किती आमच्या वाटेवर लिंबू टाकायचे टाका, किती मोहऱ्या टाकायचे टाका, वाळू किती टाकायचे आमच्या पायाखाली टाका. काहीच फरक होणार नाही. तुमच्यापेक्षा आमच्याकडे मोठे. बरोबर आहे का? हा थोडा आमच्याकडे. आता आता म्हणले याच्या डोळ्यात कुणी बघू नये म्हणे. का रे बाबा काय झालं? सुरमाला आता म्हणे सुरमा आखो म्हणे देखी की वश मी आल्या बघा. आता येईन मी कधी बघायचं नाही ती सुरमा कसा असतंय तर. रोज सुरमा लावून येते म्हणे. डोळ्यात बघितले की अट्रॅक्शन छू
सुरुमा हां डोळ्यात आता अच्छा एक काम करा, हा मला मत द्या न द्या सोडून द्या, त्याच्या डोळ्यात बघू नका माझ्या काहीतरी लावलंय म्हणून काळं 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 आहे म्हणून काहीतरी. अरे तुम्हाला यायचंय समाजाच्या पुढे, तर तुमचं समाजामध्ये गेल्या 35 वर्षामध्ये तुम्ही काय केलं जाहीर सांगा. समाजाच्या पुढे जाहीर सांगा. बाबासाहेबांनी चूक केली, काय चूक केली? आमच्या युसुफ भाईला तुम्ही फोकस केलं, त्यांना पूर्ण गावामध्ये फिरविलं, प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांच्या बैठका झाल्या, बघा मला उमेदवारी मिळणार आहे. त्यानंतर 11th आवरला उमेदवार चेंज झाला आणि मिरकलेजी आले. भारतीय जनता पार्टी सोबत तुमची युती आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु काय झालं माहित नाही, काय युती तुटली माहित नाही, का मधून डोळा तुमचा तुम्ही भाजपला मारताय केली माहित नाही. मला तर परवा असं कळालं की फडणवीसांनी तुमच्यावर प्रेशर आणलं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, तुम्हाला सहकार खात्यामध्ये राहायचंय, मंत्रीपद तुमचं टिकवायचंय, तर जरा कान डोळं करा, येऊ द्या भारतीय जनता पार्टीला. असंही मेसेज आहे, गावामध्ये चर्चा आहे, मी नाही सांगत. काय चाललंय? आणि आज अहमदपूरची आपण परिस्थिती बघितली, काय परिस्थिती आहे? फक्त बाबासाहेबांचा आरोप विनायकरावावर, विनायकरावचा आरोप बाबासाहेबांवर आणि भाजपचा आरोप बाबासाहेबांवर, हीच चालू आहे, जुगलबंदी चालू आहे. त्यांनी म्हणते कस काय पाटील बरं आहे का, तिरुपतीत घडले खरं आहे का? कोण म्हणते? बाबासाहेब पाटील. विनायकराव म्हणते बरं मी दाखवतो 30 तारखेला माझ्याकडे काय काय पुरावा आहे, तुम्ही काय काय केले, फॉरेनला काय केले, यांनी म्हणते. तिकडून भाजप यांच्या दोघांवर आरोप करते आणि तिघं बी विकासावर कुणीच बोलायला तयार नाही. का बोलायला तयार आहे? अरे साध्या या अहमदपूरमध्ये या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले, परंतु या शहरामध्ये एक मुतारी नाही, एक मुतारी. 80 वर्षात सत्ता कोण भोगली? सत्ता कुणाच्या हातात होती? तुमच्याच ना. आता कसं करावं? 60% लोकांना शुगर झालेली आहे, 60% लोकांना. आणि शुगरचं एकदा नळ चालू झाला तर थांबत नाही, निष्ठून जाते. ते जावं कुठं? एक मुतारी तुम्हाला बांधता आली नाही, एक मुतारी. या अहमदपूर नगरपालिकेमध्ये 44 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. कालावधी होतं 18 महिने आणि काम पूर्ण करायला लागले 6 वर्ष. आणि त्यामध्ये 44 मध्ये 24 कोटीचा घोटाळा झाला. ज्या लोकांनी घोटाळा केला तेच लोक तुमच्यापाशी आज नगरसेवकाची, नगराध्यक्षाची निवडणूक लढवत आहेत. बोला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये. कुठे तास जे भ्रष्टाचार करणारे तुमचे उमेदवार आहेत? पर्सेंटेज किती? 10%, 15%, 20%. आणि ज्या योजनेमध्ये 44 कोटीमधून 24 कोटीचा भ्रष्टाचार झाला, तर कोणती योजना आणि कोणती क्वालिटी तुम्हाला ती गुत्तेदार देणार आहे? थातूर मातूर
आजही अहमदपूर शहराला 15-15, 20-20 दिवस पाणी येत नाही. पाण्याबद्दल कोणी बोलत नाही. जावा या फतेपुरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे. रस्त्यावर बघा काय कचरा आहे. जावा या भाजी मंडीमध्ये त्या डीपी पाशी किती कचरा आहे. याबद्दल कोणी बोलत नाही. नाल्यात तुडूंब भरलेले आहेत. वास घाण येत आहे. नाल्याबद्दल कोणी बोलत नाही. फक्त जाहीरनामे, आम्ही हे करू, आम्ही गार्डन बनवू, आम्ही मुसलमानाला शमशानभूमी देऊ. अरे गाड पुरायचंय का? बस झालं आम्हाला. शमशानभूमी जेवढ्या तेवढं का गोत्राकांड करायचंय अहमदपूरला पुरायला? बस झालं. जेवढी जागा आहे तेवढी बघू. नंतर आमच्या नंतरची पिढी बघून घेईल. भीक मागून जागा घेतील. तुम्ही विकासाबद्दल बोला ना. आणि यदा कदाचित चुकून माझ्या हातात नगरपालिका आली, मग दाखवतो काय विकास असतंय. साजिद भाई तुम आगे बढ़ो. साजिद भाई तुम आगे बढ़ो. बघा त्या जावा. आता एक माझ्या, आता तुम्ही तिथं अध्यक्ष आहे मस्जिद शमशामध्ये, तिथे एक शमशानभूमी आहे. जावा त्या शमशानभूमीमध्ये बघा त्याचं गार्डन कसं आहे. मध्ये गेलं तर बाहेर येऊ शकत, म्हणजे येऊ वाटत नाही. विकास करायचाय तर भ्रष्टाचार थांबलं पाहिजे. आणि ज्या दिवशी भ्रष्टाचार थांबला त्यावेळेस अहमदपूरचा विकास. शासन भरपूर बजेट द्यायला तयार आहे. नगर विकास खात्याकडे भरपूर बजेट आहे. परंतु त्या नगर विकास खात्यातून या नगरपालिका येईपर्यंत अर्धे पैसे गट. काय विकास होईल? काय विकास होईल? आणि विकास करण्यासाठी तुम्ही मला संधी देऊन बघा. अहमदपूरचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. ना खाऊंगा ना खाने दूंगा. ज्याला पटलं त्याला काम करेल, ज्याला नाही पटलं ते काम करणार नाही. परंतु कोणाला पर्सेंटेज देणार नाही. मी करून दाखवितो. माझ्या धमक आहे. आणि मी कधी पैशाला मोजलो नाही. पैशाबद्दल मी कधी हापापलो नाही. आता फक्त एकच कॉन्फिडन्स आहे त्यांना. एकच, मुसलमानांना तिकीट न देण्याचं एकच काम आहे. दलितांना त्यांच्या त्यांच्या राखीव मतदारसंघात तिकीट दिलं, मोकळं झालं. आता यांना का द्यायचं नाही मुसलमानांना? त्याच्या मागे एक कारण आहे. कुठं जाणार आहेत मुसलमान? जाणार आहेत कुठं? किती बिल आता घाला, काय नाही जाणार कुठं. येथील आपल्या मागे फरफटत, देतील आपल्याला मतदान, करतील काम आपलं, करतील प्रचार आपलं. त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स, मस्तवालपणा आहे. मस्तवालपणा डोक्यामध्ये भरलेला आहे. मस्तवालपणा. देवदान सुटेकरान त्यांना माहित आहे. द्या पैसे. आता रतन खत्रीचं काय आकडा निघाला का नाही मला माहित नाही. निघला का? निघला का? आता रतन खत्री आता आकडा काढतंय. आता संध्याकाळी आता निघाले म्हणून काय जोड काय बसले? 3ची 3 डबल 3 डबल 3. आता आकडा निघा. आता रतन खत्रीने आकडा सोडलाय, काढलाय म्हणून आकडा. आता निवांतरावर का दार लावू नका. तिघाचे पैसे येणार आहेत.
काय म्हणतोय, लाठी काठी कुठं बाजूला कुत्र बित्र दारात असं बांधून ठेवा. कुत्र भुकलं तर तुमचं गेलं सगळंच गेलं. लाठी काठी काही बाजूला असेल मध्ये नेऊन ठेवा, त्यानं घाबरून जाईल, मला इथं टिकुरं का ठेवलंय मग. आता दारं उघडं ठेवा. आता रतन खत्रीचा आकडा निघालेला आहे. आता सोडायचं कोणाला नाही, सोडायचं कुठंच नाही. आता कोणाला सोडायचं नाही. घामाचे कष्टाचे खड्डे खंदून त्या बिल्डिंगवर जाऊन खंदून पैसे आणले नाही, आपलेच पैसे. नेट घ्यायचं, नेट असं थुक्का लावायचा आणि खट 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 मोजायचं. किती मत आहेत? 10. हां चला, 4च्या हिशोबानं. हां किती? 40. आता ती एक गेलं. आता परवा एक घटना गेल्या निवडणुकीत घडली. 2 उमेदवाराचे पैसे दिले. आता मी त्याला म्हणलं चला रे बाबा मतदान करायला. हां येत नाही म्हणले. अरे पैसे दिले की तुम्ही दिलं तर काय झालं, त्यानं मी दिलं म्हणले. मग का चला अजून तिसऱ्याचे आलेच नाहीत म्हणले. हां येत नाही म्हणले. अरे मग आमचे कशाला घेतलास रे बाबा? हां काय झालं, सगळेच घेऊन आले, मी बी घेतलो. तिसऱ्याचे पैसे उद्या, मग आता तिघाचे पैसे मत द्यायचं कोणाला? ही एक भानगड आहे की नाही म्हणले. तसं नाही, इमानदारी करायची. तिघांना पैसे दिले. आमच्या घरात 6 मतदान आहेत, 2 ह्याला 2 त्याला 2 ह्याला. इमानदारी दाखवायची. दाणे हातात घेऊन शपथ खाल्ल्या म्हणले, गाईचं शेपूट धरून शपथ खाल्ल्या. आता ह्याला 2 त्याला 2 आणि ह्याला 2. असली परिस्थिती या लोकांनी आमची करून ठेवलेली आहे. एक काळ होत, मी आताच आम्ही महबूबनगर मध्ये बसलो होतो आणि योगायोगानं तिथं शिवानंद तात्या आले. एक काळ नगरपालिकेचा होतो, मी भगवानरावचा कार्यकर्ता होतो त्या काळामध्ये. तर तात्यासमोर सैद अली पैलवान थांबले होते आणि त्या काळामध्ये किती पैसे चालायचे? 2 रुपये मताला, लई झालं तर 3 रुपये. तात्या म्हणलं होतं त्यावेळेस, आणि खरंच होतं ती. आणि त्या काळामध्ये तात्यानं एक जवळचं होतं म्हणून त्याला काहीतरी 6 रुपये देऊन टाकले, म्हणून मोठं करून एक 10 मताला. आता त्यांचे अजून एक कार्यकर्ता होता XYZ, त्यानं म्हणलं किती पैसे दिले तात्याने? 6 रुपये दिले. आणि तात्या तर 3 वाटत 3 आण म्हणले वापिस. त्याचे 30 रुपये वापिस घेतले 10 मताचे त्याच्याकडून. आणि त्या खारमध्ये ती 10 मतं तात्याला पडलेच नाही, आणि तात्या पडले 5 मतांना. सैद बाई निवडून आले. म्हणजे काय होता ती. आणि आज परिस्थिती बदललेली आहे. मी तुमच्या समोर का मत मागायला आलो? 35 वर्षात माझ्या समाजाला मी काही मागितलं नाही. ज्याला द्यायचं होतं तुम्ही भरभरून दिलं, कधी विचार केला नाही. कधी तुम्ही विचार केला नाही, तुम्ही भरभरून दिलो. परंतु माझ्या राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये 35 वर्षात माझ्या समाजासमोर मी कधीच काहीच मागितलं नाही. तुम्ही दिली सर्वांना संधी, परंतु यावेळेस तुमच्या समोर ही मायेची झोळी मी पसरत आहे. माझ्या मुस्लिम बांधवांना, माझ्या दलित बांधवांना माझी विनंती आहे, ही झोळी तुम्ही रिकामी तुमच्या दारापासून पाठवू नका, वापस पाठवू नका. 35 वर्ष या अहमदपूर शहरामध्ये मी सेवा केलेली आहे, या मतदारसंघामध्ये मी सेवा केलेली आहे. मी काही मागितलं नाही, कुणाची चहा पिऊन काम केलं नाही. माझ्या हाताला जे आलं मी त्याच्यानं सहकार्य केलं. मी कधी त्याची फोटो काढली नाही. परंतु या 35 वर्षाच्या माझ्या कार्याची ही माझी झोळी तुमच्या समोर पसरत है। मेरे मुस्लिम भाइयों से मैं गुजारिश कर रहा हूँ, तुमने सबको दिए, एक बार देके देखो, ये झोली मेरी खाली मत रखो। अगर रखेंगे तो इसका भी जवाब तुमको देना पड़ेगा।
एक बार ये झोली में एक वोट दो, एक वोट, एक वोट, एक वोट। 35 साल में मैंने कुछ नहीं मांगा, कुछ नहीं मांगा समाज के सामने। मी कधी दलित बांधवांना काहीच मागितलं नाही, माझ्या मुस्लिम बांधवाला मी काहीच मागितलं नाही। माझी कळकळीची विनंती आहे, एक वेळेस तुम्ही सगळ्यांना संधी दिली आहे, प्रत्येक वेळेस त्यांना संधी दिली आहे, त्यांनी मुस्लिमांचीच हत्या केली आहे, कधी समाजाच्या कार्यामध्ये कधी आले नाही। एवढे NRC, CA, एवढे मॉब लिंचिंग, एवढे मोर्चे, मी जवळपास 10-20 मोर्चे या अहमदपूर शहरामध्ये 20-20 हजार लोकांचे मोर्चे काढले, 20-20 हजार लोकांचे मोर्चे काढले। मी कधी तुमच्या समोर तुमचा 1 रुपया घेऊन मी मोर्चा काढला नाही, समाजाकडे कधी मी चंदापट्टी मागितली नाही। परंतु हा जे आज काँग्रेसचा जे उमेदवार आहे, ज्या वेळेस या अहमदपूर शहरामध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही ज्या वेळेस आम्ही बंड केलं, 20-20 हजार मुसलमान रस्त्यावर उतरले, तर हा काँग्रेसचा उमेदवार या अहमदपूर शहरामध्ये कधीच दिसला नाही, या मोर्चामध्ये कधीच सहभागी झाला नाही। आणि आता म्हणतोय की तुम्हाला मतदान क्रॉस केलो तर तुमचं मतदान बाद होणार, ही एक अफवा चालू झाली अहमदपूर शहरामध्ये। हत्तीला दिलो वरी, खाली एखाद्या घड्याळाला दिलो किंवा एखाद्या पंजाला दिलो, तर तुमचे सर्वच्या सर्व मतदान बाद होणार आहे, ही अफवा। माझ्या बांधवांना विनंती, असं काही होणार नाही। तुम्हाला जिथं मतदान द्यायचं तुम्ही द्या, तुमच्या इच्छेनं कुणाला द्यायचं द्या, माझी अडचण कुठंच नाही। परंतु माझं आग्रह आहे, 35 वर्षाची माझी सेवा आहे, तुम्ही एक मतदान मला द्या, फक्त एक मतदान। माझ्या झोळीला ही मायेची झोळी आहे, या झोळीला मी माझं पदर तुमच्या समोर करतो, या पदरामध्ये तुमचं एक मत टाका, फक्त एक मत, बाकीचं कुणालाही द्या, मी तुम्हाला काही म्हणणार नाही। कुणाला द्यायचंय त्याला द्या। माझे जे उमेदवार आहेत, 25चे 3-4 जे उमेदवार आहेत, त्यांना धरून ज्या प्रभागामध्ये आहेत त्यांनाही एक मत द्या। परंतु नगर अध्यक्षाच्या उमेदवारासाठी फक्त एक मत मागत आहे, एक मत। या काँग्रेसच्या उमेदवाराला विचारा की तू काय केलास बाबा, काय केलास समाजासाठी, एक उदाहरण दे। माझी उमेदवारी आज रोजी वापस घेतो आणि याच वंचितच्या मंचावरून तुला पाठिंबा जाहीर करतो। माझं काय वाटोळं व्हायचं हो दे, एक उदाहरण दे माझ्या समाजाच्या समोर, एक उदाहरण दे, एक। बाबा रे, तू काय केला समाजासाठी? या समग्र देशामध्ये गौ हत्येच्या नावावर शेतकऱ्यावर अन्याय होतो, तर वेळ जागोजागी गाड्या अडवून जनावर अडविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर खटले दाखल करत आहेत, कृषीवर अन्याय होत आहे। परंतु हा बाबा कधी कोणत्या खुरीशीसाठी आला नाही। अरे, या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असून झाला नाही, त्याने या कालच्या सभेत काय सांगितलं की सर्वात पहिलं ही भाजी मंडी आणि ही मटन मार्केट या अहमदपूरच्या बाहेर टाकणार आहे। इथं येणाऱ्या जाणाऱ्याला काय त्रास होतोय की मला माहित आहे, माझ्या सर्व हिंदू बांधवांना माहित आहे। तुमच्या मताची उभाजणी करू नका, एक मत द्या फक्त। मी बघून घेतो कोण भाजी मंडी उठवणार आहे, मी बघून घेतो
मटन मार्केट कोण उठविणार आहे मी बघून घेतो. तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. पहिली गोळी माझ्या छातावर घेतो, पहिला वार माझ्या अंगावर घेतो, नंतर दुसरा वार मी जमिनीवर पडल्यानंतर नंतर तुमच्यावर दुसरा वार झाला तर होईल, नाहीतर होणार नाही. कवच कुंडल माझ्या समाजासाठी, बुलेट प्रूफ जॅकेट माझ्या समाजासाठी, मी माझ्या समाजाला घालणार आहे. माझ्या बागवान ब्रादरीला माझी विनंती आहे, अरे एक साधारण स्त्रीला ओबीसी मतदारसंघातून मी नगराध्यक्षाची उमेदवारी दिली. आज आमचे जावेद बाबूभाई त्यांना उमेदवारी आम्हाला असं वाटलं होतं की त्यांना मिळेल. त्यांनी विधानसभेमध्ये काय मेहनत केली मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. भैयाभाईनं काय मेहनत केली मी बघितलंय. त्या मुन्नाभाईनं काय मेहनत केली मी बघितलंय. ही माझे उमेदवार होते. आज त्यांना तुम्ही डावलून टाकलं, त्यांना बाहेर फेकून टाकलं. मजबुरी आहे त्या लोकांची. घोंगडं अडकलंय तुमच्या खाली. तुमच्या विरोधात बोलू शकत नाहीत, बंड करू शकत नाहीत. तुमच्या खालून त्याची शतरंजी ओढून घेऊ शकत नाहीत. मजबुरीमध्ये ते तुमचं काम करतायत. आणि आज जे परिस्थिती तुम्ही निर्माण करून टाकलेली आहे, माझ्या बागवान बिरादरी माझ्या भावांना एक विनंती करायची आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं मत वाया घालू नका. माझ्या कुरेशी बिरादरीला सगळ्यांना विनंती आहे, छोट्या आणि मोठ्यांना विनंती आहे, तुमचं मत वाया घालू नका. विभाजन करू नका, विभाजन करू नका, विभाजन करू नका. चुकून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला, आपलं पोट रस्त्यावर आहे. माझा समाज कष्टकरी आहे. आम्हाला तुम्ही काही नोकऱ्या देणार नाही, आम्हाला तुमच्या बँकेतून आम्हाला तुम्ही काही लोन देणार नाही. आम्ही सहकार खात्यामध्ये नाही, तुम्ही आमचे काही कारखाने नाही, आमचे काही उद्योग नाहीत. परंतु आमच्या ताकद आहे, आमचं पोट भरण्यासाठी आमच्या बलबुत्यामध्ये आमच्या हातामध्ये ताकद आहे. आमचं पोट आमच्या कष्टानं आम्ही भरतो. आणि माझे जे बांधव रस्त्यावर व्यवसाय करणारे आहेत, जे भाजीपाला विकणारे आहेत, जे फल फ्रूट विकणारे आहेत, केळं विकणारे आहेत, जे कटलरीचे गाडे आहेत, सर्वात पहिलं आघात ह्या लोकांवर ते करणार आहे. त्यांना नांदेडला रोड पूर्ण साफ करायचंय. शिवाजी चौक ते आझाद चौक त्यांना पूर्ण साफ करायचंय. आणि ही होणार, ही 100% होणार. आणि ही कधी होणार? तुमच्या मताचं विभाजन झाल्यानंतर ही होणार. ज्यावेळेस पिंटू महाजन अय्याजबाई थांबले होते, त्यांच्या विरोधामध्ये आपले ह्यांनी थांबले होते, गणिमिस्त्री की बेटे क्या नाम का, वाजिद भाई. आणि त्या मतदारसंघामध्ये 70% मुसलमानाचं मतदान होतं आणि हिंदू समाजाचं होतं 30%. आणि त्या काळामध्ये पिंटू भाऊनं त्या आयत्यामधून निघता मांडीत थोपटली. म्हणलं पाकिस्तानातून निवडून आलो. काय म्हणलं? मी पाकिस्तानातून निवडून आलो. आणि तीच परिस्थिती आता निर्माण होणार आहे.
अरे काय होणार आहे अहमदपूरचं तुम्ही राजूर करून? तुम्हाला काय भेटणार आहे? इथल्या माझ्या हिंदू समाजाचा विकास होणार आहे. माझ्या या हिंदू समाजाला नोकऱ्या मिळणार आहेत का? माझ्या या हिंदू बांधवांना काय रोजगार मिळणार आहे? काय मिळणार आहे? औरंगाबादचं संभाजीनगर केलं, काय मिळालं? चला केलं. त्या अहमदनगरचं तुम्ही अहिल्याबाई नगर केलं, तिथं काही उद्योग चालू झाले, नाव बदललं म्हणून. अरे किती बेजारी होणार आहे? एका शहराचं नाव बदलायचं म्हणलं तर त्या मतदारसंघामध्ये, त्या तालुक्यामधले पूर्ण आधार कार्ड बदलावं लागतात. त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे रजिस्टर चेंज करावे लागतात. प्रत्येक तुमच्या आयडीचं ॲड्रेस चेंज करावं लागतं, शहराचं नाव चेंज करावं लागतं. किती लोकांना त्रास होणार आहे? किती लोकांना काय मिळणार आहे? आणि तुम्ही बदललो, आम्ही काय करणार आहोत? आम्ही काय लाट्या काट्या काय तलवारी घेऊन येणार आहोत का? नाही. यदा कदाचित मी निवडून आलो, दाखवतो मग कसं नाव चेंज होते. कुणात हिंमत असेल, यदा कदाचित मी नगराध्यक्ष झालो, कसं राजूर होतंय मी बघतो. किती तुमच्या ताकद आहे ती बी बघतो. कसं तुम्ही बदलतात तीही बघतो. क्या बोलते मियां भाई? क्या बोलते? जरा जोरात बोला रे. हाँ बताओ आप राजूर करके कसं होतंय राजूर. माय बोलल्यानं काय होत नाही, करावं लागते. आणि हे गबरू आला ना निवडून, माय मिया भाई म्हणतात, मिया भाई. अरे आम्ही अक्कर बी उघडे आहो, ताक्कर बी उघडे आहो, अक्कर बी लागले आहो. आमचं काहीच नाही, आमचे काय उद्योग नाहीत, आमचे काय कारखाने नाहीत, आम्ही काय कोणत्या बँकेत डायरेक्टर नाही. नागिया पैसे भोंगळ गेलं तर काय होतंय? हिवानं मरते का मायच्या? अरे बाप, आमचं काय करणार? आम्ही पहिलेच नागिया, चली तो चांद तक नाही तो शाम तक, चलो रे गाडा लेके घर. काय करणार आहात तुम्ही? एवढेच गाडे हाकलता, दुसरं काय करणार? जाऊ आम्ही गल्ली गल्ली विकू आम्ही फल फ्रूट. पहिले टोपले होते डोक्यावर, टोपल्यावर घेऊन विकू. दुसरं काय करणार आहोत? बाबा ही सोपं नाही. तुम्हाला माहित आहे त्या विनायकराव पैशी नाकापेक्षा मोती जड झालतो मी, म्हणून मला डावललं विनायकरावने. आता कसं आहे, मोती जड झालं तर ही भोग राहतं एक नाकाला, ती फाकतंय. आणि ती जी राहत्या नथ अशी लोंबते आणि त्रास होतोय. आता मी असं लोंब घालतो नाकावर त्यांच्या. आता ती नाकापेक्षा मोती जड झालं म्हणून विनायकरावने बरोबर त्याच्यातून बरोबर ती काटा बाजूला काढून टाकला. बाबा चला और नाही दुकान वंचित आघाडी. अरे शेर आहे शेर. प्रकाश आंबेडकर बोले तो शेर आहे शेर. आंबेडकरांचा आंबेडकरांचा वंचित आघाडी. अरे ये शेर के पार्टी में गए हो, शेर के. माझा केसाला भी धक्का लागला ना तर महाराष्ट्रात हा ढंढन ढंढन प्रकाश आंबेडकर लावून टाकेल. माझा नेता तसला. त्याचं एक छोटं उदाहरण देतो. काय माझ्या बांधवांनी औरंगजेब रहमतुल्लाहचे स्टेटस ठेवले होते मोबाईलवर. 48 लोकांवर या फडणवीसनं देशद्रोहीचा खटला दाखल केला. 48 लोकांवर.
आणि संबंध महाराष्ट्रामध्ये एकच विषय औरंगजेबचं थडगं या महाराष्ट्रातून काढून टाका, औरंगजेबचे कबर या महाराष्ट्रातून उकळून फेका. अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हाला शोभतंय का? शोभतंय तुम्हाला? त्या विचाराला मरून 200-250 वर्ष झाले आणि आता त्यांना का जिवंत करता? जसं आम्ही बाबरी मस्जिद पाडली तसं औरंगजेबचं थडगं आम्ही या महाराष्ट्रातून काढून फेकू. प्रकाशजी ऐकले कधी गेली की गप्प पुण्यात तिथं त्यांच्या समाधीवर गेले, फुलं वाहून आले आणि बाहेर आल्या पत्रकारांनी लगेच दंडुका. बोला प्रकाशजी, काय बोलू? आता तुम्ही औरंगजेबच्या समाधीवर फुलं वाहून आले. हो आलो. त्या तुझ्या फडणवीसला सांग, त्याच्यात ताकद आहे, त्याच्यात धमक आहे, त्याच्या हातामध्ये गरज खात या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. माझ्यावर खटला दाखल कर, हिम्मत असेल तर. तेरी बिचूक मेरी बिचूक. या देशातून ती मुद्दाच गायब झाला. कसलं भेव बापाचा, ह्या बापाचं कसलं भेव. आणि ती राज ठाकरे पुऱ्या महाराष्ट्रात बोंबलत होत, मस्जिदीवरचे भोंगे काढून टाकू. प्रकाशजीनं फक्त एकच आवाज दिलं, ह्या मुंबईमध्ये ह्या मस्जिदमध्ये मी बसलोय, तू ये भोंगे काढायला. कुठं गेले की राज ठाकरे, कुठं भोंगे गेले की, कुठं ती भेव दाखविणं, ते बोलायची भाषा कुठं गेली की. ही प्रकाश आंबेडकरची किमया, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमया. अरे या देशाचा भाग्यविधाता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे या देशातल्या राहणाऱ्या 12 पगड, साळी, माळी, कोळी, मराठा, लिंगायत, मुस्लिम बाबासाहेबांनी कवच संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे, ब्लेड प्रूफ जॅकेट दिलेलं आहे. या देशामध्ये मुसलमान सुरक्षित आहे फक्त संविधानामुळं. संविधान नसतं तर 1947 पूर्वी जे दलितांची अवस्था होती आणि तीच अवस्था आज 2025 मध्ये तीच अवस्था राहत होती. आणि जे फलस्तीनमध्ये चालू आहे, जे मुसलमानाचा हत्या चालू आहे, त्यांच्यावर गोळ्या वर्षाव केलं जात आहे, त्यांच्यावर बॉम्ब टाकले जात आहेत, लाखोच्या संख्येने मुसलमान मारले जात आहेत. ती अवस्था ही संविधान नसता तर या देशामध्ये मुसलमानाची झाली असती. त्या तुमच्या बापाच्या पार्टीत आम्ही. आणि माझं एक जाहीर आव्हान आहे, आणि आप नाही तो कमी नाही. ह्याच्यानंतर मी तुमच्या समोर येणार नाही, माझ्यासाठी येणार नाही. मी कधीच मत मागायला तर कधीच येणार नाही. का? त्याचं कारण आहे. काय यायचं नाही? आता तुम्हाला अभय मिरकरे चालतो, गद्दारी केलेलं, मुसलमानाच्या पाठीत खंजर मारलेलं काँग्रेसचा उमेदवार चालतो. आणि माझी एक बदनामी चालू आहे. लई रागीट माणूस आहे साजिद भाई, चांगला आहे, कामं करतोय, समाज धडपड, लई रागीट आहे. काय केलं बाबा मी? कोणाला शिवी दिलो का आतापर्यंत? कधी दिलो का माझ्या आयुष्यामध्ये? रामतोरीची कधी दिलो मी? कधी बसवण्याची मी कधी वाकलो? कधी वाईट शब्द वापरलो? का बदनामी करायला की हे असलंय तसलंय, उद्धट बोलतंय, रागीट आहे, काय मी बोलतोय? काय बोलतोय मी? काय चूक बोललो? तुम्ही जे केले ते बोललो. आणि लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सर्वाला मत मागायचा अधिकार आहे. परंतु ह्या मस्तवाल जे लोक आहेत
ही धनदांडगे जे लोक आहेत, ज्यांना मस्ती आहे पैशाची, ज्यांना घमंड आहे पैशाचं, त्यांना माहीत आहे या मुसलमानाला काही द्यायचं नाही. ही कुठं भाजपला मतं देणार आहेत का? ह्यांना लाथा बी घातल्या तर ही कुठे भाजपकडे जाणार आहेत का? फरफटत आपल्याकडेच नाहीत, आपल्यालाच मतं देणार आहेत. परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी तुम्हाला पर्याय दिलेला आहे या अहमदपूर शहरामध्ये. या अहमदपूरचा विकास, या अहमदपूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. या बरं माझ्या समोर, माझ्या टेबलवर बसावं. आज चला 2 दिवसात मी बाबासाहेबांना तल्लाक करून आलो. तुम्ही या बरं तसं करू येत नाही. तुम्ही पाय दाबत बसता. साप कांदुकरे बोलून दबंग विनायकराव 10 मिनिटात निर्णय घेतलो. विनायकरावला 10 मिनिटात तल्लाक दिलो मी. 10 मिनिटात. दुसरं कोणी मुसलमान असलं तर साप का गर्दन दुखरी घेत दबंग. तुम्ही तिथंच बसलो तांडले देत. जमलं नाही, सोडलं. खिशात काही नाही तर नाही. माझ्या 72 मतदाराच्या समोर मी जाऊन मला झालेला त्रास, झालेली माझ्या अन्याय मी माझ्या 72 मतदारासमोर मांडत आहे. तुम्ही काय निर्णय करायचा तुम्ही करा. येणाऱ्या 2 तारखेला 2 तारखेला येणाऱ्या सिलेंडर माझी निशाणी आहे. गॅस सिलेंडर 5 नंबरवर, त्या मशीनवर 5 नंबरवर माझं नाव आहे आणि चिन्ह आहे. त्याचं बटन दाबा. मला काम करण्याची संधी द्या. या अहमदपूर शहराचा चेहरा मोहरा, या अहमदपूर मधलं राहिलेलं जे विकास काम आहे ते विकास काम करण्याची संधी द्या. नंतर मी बघतो कोण भाजी मंडी उठवतंय, कोण मार्केट मटण मार्केट उठली, माझं मी बघतो. माझ्याकडे काय पद नाही हो मला आतापर्यंत 35 वर्षात, तरी पण मी कोणाला भेलो नाही. आता इथं माझी नाही, त्यांची कोणती हॉटेल ते सवेरा सुफियान हॉटेल, माझी बाई आलेच का इथं सुफियान हॉटेलचे मालक, त्यांना विचारा इथं JCB आलते का नाही भाजी मंडी उठवायला. सगळी फोर्स घेऊन आली होती भाजी मंडीमध्ये. JCB 2 JCB आले होते. त्याच वेळेस सांगितलं मी अधिकाऱ्याला, त्या मुख्याधिकाऱ्याला, हिंमत असेल तर लावून दाखव JCBचा फोडा, मग सांगतो तुला. आणि त्या एकच धमकीमध्ये JCB रिवर्स झाली आणि जिथं जायची तिथे जाऊन ठेपली. 1 महिना झालं होतं. या आमच्या खुरेशी बांधवांचे धंदे बंद करून टाकले होते. सगळे मालकीचे दुकानं होते, सगळे दुकानं सत्यानाश करून टाकले होते. आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना SDM पासून तहसीलदार पासून सेवला. आज ही माझ्याकडची व्हिडिओ क्लिप आहे. त्यांना चॅलेंज केलं, आता हिंमत आहे तर तुम्ही या इथं दाखवतो मी काय करणार आहे. आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी मी दुकानं उघडली. नंतर कोणता अधिकारी आला नाही. ही धमक आहे. माझ्या हातात काही नाही तर ही धमक मी करून दाखवली, ही चमत्कार करून दाखवला. आणि आता जे अफवा आहे, या अफवाला बळी पडू नका. कुणाचं मत वाद होत नाही. तुम्हाला जिथं बटन दाबायचं दाबा. काँग्रेसला द्यायचं काँग्रेसला द्या, घड्याळला द्यायचं घड्याळला द्या, भाजपला द्यायचं भाजप. तुमचं मत बाद होत नाही, बाद होणार नाही. त्यांना अडवायचंय की गॅस सिलेंडरला मतदान जाऊ नये, गॅस सिलेंडरवरती बोट जाऊ नये. तसं काही होणार नाही. आणि कोणत्याच अफवेला माझ्या समाजानं आणि माझ्या बौद्ध समाजानं बळी पडू नये. मी मरून जाईल, मला 10 मतं पडतील, परंतु मी माघार हटणार नाही, कुणाला पाठिंबा देणार नाही, कुणालाच कुणाशी काही माझं संबंध नाही. काहीच संबंध आहे माझं.
म्हणून येणाऱ्या 2 तारखेला या गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबावं आणि या अहमदपूरमध्ये उर्वरित राहिलेलं जे विकास काम आहे ती काम करण्याची मला संधी द्यावं एवढं बोलतो, इथं थांबतो. जय भीम, जय भीम. साजिद भाई तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आलेल्या सगळे कार्यकर्त्यांचं व नागरिकांचं जाहीर आभार.